बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार हा भाग शिकणार आहोत. याकरता आपण इथे एक उदाहरण घेतलं. कंसात 3/11 अधिक 4/11 वजा 5/11 गुणिले कंस पूर्ण गुणिला दुसऱ्या कंसात 7/11 वजा 6/11 कंस पूर्ण हे सोडवल्यावर मिळणारे उत्तर लिहा. आता इथे आपल्याला काय काय दिलं गणितात ते बघा. सर्व अपूर्णांकाचे छेद समान आहेत. मग जर अपूर्णांकाचा छेद समान असेल तर आपण अंशातील संख्येची बेरीज वजाबाकीची क्रिया असेल ती आपल्याला सुरुवातीला करावं लागेल. मग आपण हे गणित सोडू. बरोबर कंसात 3/11 अधिक 4/11 वजा 5/11 कंस पूर्ण गुणिला दुसऱ्या कंसात 7/11 वजा 6/11 कंस पूर्ण. आता इथे आपल्याला काय या कंसाचे अपूर्णांक दिले 3/11 अधिक 4/11 वजा 5/11 या सर्व अपूर्णांकाचे छेद समान आहेत. म्हणजे आपल्याला अंशातील संख्येची ज्या क्रिया असेल त्या कराव्या लागतील. पहिली बेरजेची क्रिया आणि नंतर वजाबाकीची क्रिया. मग या बरोबर कंसात 3 अधिक 4 वजा 5/11 कंस पूर्ण गुणिला दुसऱ्या कंसात वजाबाकीची क्रिया आहे म्हणून आपण अंशातील संख्येची काय करायची वजाबाकी. 7 वजा 6/11 कंस पूर्ण बरोबर. आता ही बेरीज आपल्याला सुरुवातीला करावं लागेल. मग कंसात 4 अधिक 3 म्हणजे 3 अधिक 4 बरोबर किती येतात 7 वजा 5/11 कंस पूर्ण गुणिला आता इथे 7 मधून 6 गेले वजा म्हणजे उरला 1/11. आता इथली आपली क्रिया पूर्ण झाली म्हणून हा अपूर्णांक कंसाच्या बाहेर येईल. तसं आता या अपूर्णांकाची पण इथे वजाबाकी करायची. 7 मधून 5 गेले किती उरतात 2/11 गुणिला 1/11. आता इथे काय अपूर्णांकाचा गुणाकार. मग जर अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर अंशातील संख्यांचा गुणाकार भागीला छेदातील संख्यांचा गुणाकार म्हणजे 2 गुणिला 1 याला छेद 11 गुणिला 11 बरोबर आपलं उत्तर काय येईल 2/11 गुणिला 11 121 म्हणजे 2/121 हे आपल्या या अपूर्णांकाचं काय मिळेल उत्तर मिळेल सर्व क्रिया केल्यानंतर. समजलं विद्यार्थी मित्रांनो. मग जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला म्हणजे श्री नवोदय क्लासेसच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.